वाहतूकदार संघटनांनी आज कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। वाहनं घेऊन कार्यालय परिसरात चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला। ई चलन प्रणालीतील त्रुटी, वाढते दंड, न्यायालयीन सुनावणीचा अभाव, नो एंट्री नियमांमधील विसंगती, सक्तीच्या रेट्रोफिटमेंट अटी तसेच मूलभूत सुविधांचा अभाव या संदर्भात वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त केली। सरकारनं पुढील 7 दिवसात सर्व कायदेशीर मागण्या मान्य केल्या नाही तर वाहतूकदार बेमुदत बंद करतील असा इशारा या मोर्चातून देण्यात आला। 2019 सालामध्ये मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि त्यावेळेपासून हा ई चलनाचा कायदा आला आणि त्या ई चलनाच्या कायद्याच्या विरोधात आम्ही वाहतूकदार हा अन्यायी कायदा आहे आणि अन्यायी वसुली आमच्याकडनं केली जाते। जे केलेलं नाही त्याची वसुली आमच्याकडे केली जाते। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे ई चलनच्या विरोधात आंदोलन आहे। हा ई चलन हा अन्यायी आहे। आमच्या आता कोल्हापूर शहरामध्ये जर काही उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूर शहरामध्ये जास्तीत जास्त ई चलन करोडो रुपयाची ई चलन जे होतात ते नो पार्किंगची होतात। मुळामध्ये पार्किंग व्यवस्था या ठिकाणी दिलेली नाही। आम्ही आरटीओ ऑफिसला विचारणा केली होती आरटीआय मध्ये की वाहनतळ दिलेला आहे का बसेसना नोटिफाईड वाहनतळ दिलेलं नसताना, पार्किंग दिलेली नसताना नो पार्किंगची दंड एवढ्या मोठ्या रकमेने घेतला जातो। तसेच हायवेवरती स्पीड लिमिट हे आम्हाला 40 आणि 50 ठेवलेलं आहे। ते जर काही त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी चाललं तर स्वयंचलित कॅमेराद्वारे ते फोटो काढले जातात। आता त्या स्वयंचलित कॅमेरांची खरं तर तपासणी करायला पाहिजे, त्याचे काढले जातात आणि एवढ्या मोठ्या पद्धतीने एवढ्या मोठ्या हा दंड आकारला जातो की आम्ही वाहतूकदार साधारणपणे बस विकताना जो राहील पैसे तो ते पैसेच नफा असं समजतो। पण आता असं होतंय, कालच आमच्या एका वाहतूकदारांनी बस विकली, त्याची बस गेली 25 लाखाला आणि ई चलन होतं त्याच्यावरती 35 लाखाचं। तर त्याच्यामुळं असा हा अन्यायी ई चलनाचा कायदा जो आहे तो रद्द करा या प्रमुख मागणीसाठी परिवहन मंत्र्यांना झोपेतून जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तसाच टोल टॅक्सचा पण ते तसंच आहे, हा दुहेरी टॅक्स आहे। त्याच्यामुळं हा टॅक्स ताबडतोब बंद करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी वाहतूकदारांच्या वतीने मागणी करत आहोत। आणि हा त्रास हा जनतेला देखील आहे, त्यांची स्वतःची ज्या गाड्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा दंड आकारला जातो। त्याच्यामुळे आम्ही या आंदोलनाला जन आंदोलन असं पुकारत आहोत। या जन आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी यावं अशी आम्ही आपल्या मार्फत आवाहन करत आहोत। बेमुदत संप आज रात्री 12 वाजल्यापासून चालू होणार आहे। त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने जेल भरो, चक्काजाम आंदोलन, म्हणजे बेमुदत संप करूनच थांबणार नाही तर आम्ही आमची वाहनं मग रस्त्यावरती काढू आणि आहेत तिथं थांबवून ठेवू। आजच पोलिसांना आम्ही सांगितलं की आम्ही वाहनासकट मोर्चा काढणार आहोत आणि तो प्रतिकात्मक असल्यामुळं काही वाहनच घेऊन निघालेलो आहोत। पण पुढच्या टप्प्यामध्ये आमचे सगळे जे वाहनं आहेत ती सगळी वाहनं रस्त्यावरती उतरू आणि ती वाहनं रस्त्यावरती सोडून आम्ही निघून जाऊ। अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सरकारला जेरीला आणण्याचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।